नाशिक महानगरपालिकेच्या बीडी भालेकर शाळेच्या जागेवर शासकीय विश्रामगृह बांधण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता। मात्र या प्रस्तावाला स्थानिक नागरिक, माजी विद्यार्थी तसेच माजी नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शवलाय। माजी नगरसेवक राजेंद्र बागुल यांनी दिलेल्या माहितीनुसार बीडी भालेकर शाळा न सोडता त्या ठिकाणी पुन्हा शाळा सुरू करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांनी देखील या निर्णयाचा विरोध व्यक्त केला आहे। या ठिकाणी शासकीय विश्रामऐवजी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शाळा पुन्हा उभारण्यात यावी असं आवाहन केलं आहे। स्थानिकांचा ठाम आग्रह आहे की स्थानिक ही प्राथमिक गरज असून शिक्षण ही प्राथमिक गरज असून शासकीय विश्रामगृहापेक्षा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे। भालेकर हायस्कूल ही नाशिकमधली सर्वात पहिली माध्यमिक शाळा एका शेंगावाल्यांनी, सन्माननीय श्री भालेकर यांनी त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धाला आपल्या कष्टातून उभ्या राहिलेल्या पैशातून देणगी देऊन ही शाळा बांधण्यात आली आणि म्हणून हिचं नाव भालेकर हायस्कूल आहे। एका गरीब मराठी माणसानं उभी केलेली वास्तू आणि भालेकर मैदान आज कुठेतरी अवसानात आणून तो विकण्याचा बेवडीवर घाट महापालिका प्रशासन आणि प्राधिकाऱ्यांनी केला। मी सांगू इच्छितो का मराठी माणसानं उभी केलेली मराठी माणसांच्या मुलासाठी, गोरगरिबांच्या मुलासाठी, आदिवासी, कष्टकरी, कामगार, शोषित, वंचित यांच्या मुलांनी इथे अनेक वर्ष इथे शिक्षण घेतलं आणि त्यांच्या शिक्षणाला पंख फुटले, हे आपल्याला नाकारता येत नाही। आणि या महापालिका क्षेत्रातील सर्वात चांगली शाळा जर असेल ती माध्यमिक आणि प्राथमिक तर ही होती। सर्वात जास्त लोकसंख्या, विद्यार्थ्यांची संख्या असलेली शाळा ही होती। आणि असं असताना आणून बरं आता ही घटना काय घडली, म्हणजे काय तुमचं म्हणणं काय? ही अवसानात आणून ही जमीनदोस्त करून इथे कॉम्प्लेक्स करण्याचा घाट घातला गेला होता आणि तो आम्ही आणून पाडला। तिथे मोठ्या प्रमाणावर अभियोजनावर देण्याचा प्रयत्न झाला होता। त्यावेळेस उद्धव ठाकरेंशी भांडण करून आपण याला स्टे मिळवला। हे 22 सर्वे नंबर यांनी विकले होते, त्यातला हा एक सर्वे नंबर आणि तो थांबवला। आता त्याला विसर पडतो की काय, आणि प्रशासकीय राजवेड आहे, आता कोणी काही बोलणार नाही, आपलंच राज्य आहे, कुठेतरी यांना आपण रेटून नेऊ अशा विभागामध्ये आता इथे विश्रामगृह करणार आहे। कधी पाहिलं होतं का शहराच्या मध्यवर्ती भागात विश्रामगृह हे गावाबाहेर पाहिजे असतं? इथे अनेक गोष्टीचा प्रश्न आणि या एवढ्याशा जागेमध्ये इथे विश्रामगृह घेऊन कुठेतरी आराम करणार। मराठी माणसाच्या मुलांना इथे मराठी शिक्षण मिळालंच पाहिजे आणि गोरगरिबांच्या मुलांसाठी ही शाळा आहे, ती शाळा विस्थापित आम्ही करू देणार नाही। ती करण्याचा प्रयत्न कोणी जर कुटील डाव करत असेल तर तोही आम्ही सहन करणार नाही। या पंचक्रोशीतील जुन्या नाशकातील सर्व मराठी माणसं एकत्र होतील आणि या अवसानात आणण्याचा हे आणि विद्यानिकेतन या दोन्ही शाळा इथे शाळा म्हणूनच उभ्या राहतील। इथे कोणताही गोडगोबंदाल आणि कोणत्याही ठेकेदारी आणि भांडवलशाही पद्धतीनं ही शाळा आम्ही विकू देणार नाही। म्हणजे गेस्ट हाऊस बनवायचं आणि यांच्या एखाद्या पंटरला ते चालवायला द्यायचं आणि तिथून मलिदा खायचा, हे उद्योग आम्ही सहन करणार नाही। फक्त पैशासाठी आणि ठेक्यासाठी हा उद्योग चाललेला आहे, पण मराठी माणसाचं नाव विस्थापित होण्याचं जे काम या नाशिक शहरामध्ये चालले। नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारी शाळा म्हणजे भालेकर, ह्या भालेकर शाळेसाठी आम्ही माजी विद्यार्थी लढत आहोत। ह्या शाळेला जेव्हा आम्ही इथं माजी विद्यार्थी म्हणून असताना ह्या शाळेला शाळा भरताना आणि शाळा सुटताना एवढी संख्या होती की अर्धा तास इथे ट्रॉफिक राहायची, पण काही राजकीय लोकांनी आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही शाळा बंद पाडण्याचा घाट घातला आणि अचानक थोडं करून ही शाळा बंद पाडली। बंद पाडल्यानंतर पहिले सांगितलं इथं कॉम्प्लेक्स होणार आहे, नंतर सांगितलं इथं विभागीय अधिकारी कार्यालय होणार आहे, नंतर सांगतायत की आता इथं गेस्ट हाऊस होणार आहे। इथं गेस्ट हाऊसची गरज नाही, इथं विभागीय अधिकाऱ्याची गरज नाही, इथे कॉम्प्लेक्सची गरज नाही, इथं मुलांच्या शिक्षणाची गरज आहे, हे आम्ही ठामपणे सांगतो। आम्ही मागेच माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांना निवेदन देऊन सांगितलं का दादा भुसे साहेब, ही शाळा इथल्या गोरगरिबांची शाळा आहे, इथे आजूबाजूला जे विद्यार्थी आहेत ते शाळेमध्ये शिकतात आणि अचानक या अधिकाऱ्यांनी ही शाळा बंद पाडली, ही शाळा चालू करण्यात यावी आणि ती पण इंग्लिश मिडियममध्ये चालू करण्यात यावी। तर साहेबांनी पण आम्हाला शब्द दिला होता, पण अचानक भयानक साहेबांना अंधारात ठेवून ही शाळा ही शाळा रिकामी करून जमीनदोस्त करून इथं काम चालू करण्यात येत आहे असं पेपरमध्ये सकाळी वाचलं, म्हणून आम्ही विद्यार्थी म्हणून आलो आहोत आणि ही शाळा इथंच राहणार आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला तरी चालेल।